नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने अजित पवार गटाने नवी मुंबई शहरामध्ये जोरदार मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे। काँग्रेसचे युवक महाराष्ट्र सचिव अश्विन अघमकर यांच्यासह 200 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। त्यामुळे नवी मुंबईत युवक काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी आमच्याकडे घाबरण्याचे कोणतेही कारण नाही, विरोधकांच्या टीकेकडे लक्ष देण्यास आमच्याकडे वेळ नाही, कुत्रे भुंकते हत्ती आपल्याच डौलात चालतो, अशा खरमरीत शब्दात विरोधकांवर निशाणा साधला। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ठाणे जिल्ह्याच्या प्रभारी राज्य व महिला बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे यांच्या शुभ हस्ते आज श्री अश्विन व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाला। त्यावेळेला राज्याचे आमचे युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरजजी चव्हाण होते, नवी मुंबईचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नामदेवजी भगत होते आणि मोठ्या संख्येने तरुणांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण 111 वॉर्डामध्ये उत्तम युवकांचे संघटन बांधण्याची जबाबदारी आमचे युवकचे जिल्हाध्यक्ष कोळी असेल, संजय कांबळी असेल, या सगळ्यांना आम्ही दिलेली आहे आणि त्यामुळे उत्तम सामाजिक काम आणि राजकीय काम देखील ही आमची नवीन टीम करेल। आम्ही आज सुरुवात केलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मानणारा मोठा वर्ग या नव्या मुंबईमध्ये राहतो। माननीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारा एक मोठा वर्ग या नव्या मुंबईमध्ये राहतो। लोकसभेच्या वेळेला असेल किंवा विधानसभेच्या वेळेला असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला इथली खासदारकी असेल, आमदारकी असेल, लढण्याची संधी मिळत नाही, पण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असतं की संधी आपल्याला मिळाली पाहिजे। त्या दृष्टिकोनातून पक्षाची तयारीची ही आजपासूनची सुरुवात आहे। अमोल कांबळे, जनशक्ती, नवी मुंबई।